सारे एग्जिट बंद कर रखे हैं यहाँ से। मेट्रो स्टेशन बंद, इंटरनेट पूर्ण ठप, संसदेच्या दारावर बंदुका रोखून उभे असणारे पोलीस आणि दुसरीकडे 12 वर्षाच्या मुलीचं फुटलेलं डोकं आणि रक्ताळलेल्या अवस्थेत मदतीसाठी रडणारे या देशाचे तरुण विद्यार्थी। राजधानी दिल्लीच्या जंतर मंतरवर नक्की काय घडलं? हा नीट पेपर लीक विरोधात विद्यार्थ्यांचं शांततेत चाललेला संसद मार्च होता की प्रशासनाने त्यांच्या विरुद्ध पुकारलेला एक युद्ध? आज समोर आलेले पुरावे आणि कट कारस्थान पाहून तुमचे डोळे उघडतील। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, गेल्या अनेक महिन्यांपासून नीट पेपर लीकमुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात गेलं आहे। याच विरोधात विद्यार्थी संघटनांनी जंतर मंतर ते संसदेपर्यंत संसद मार्चची हाक दिली होती। पण 20 जुलैच्या सकाळी हा मार्च सुरू होण्याआधीच प्रशासनाने काय केलं? राजीव चौक, पटेल चौक आणि जनपथ सारखे महत्त्वाचे मेट्रो स्टेशन सील करण्यात आले। पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे जंतर मंतर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे अचानक बंद करण्यात आले आणि तिथे दगडांनी भरलेला एक संशयास्पद ट्रक आणून उभा करण्यात आला। म्हणजे शांततेत चाललेल्या आंदोलनाला हिंसक वळण लावून विद्यार्थ्यांना बदनाम करायचा हा कट होता का? जे विद्यार्थी कसे बसे संसदेच्या रस्त्यावर पोहोचले त्यांच्यासमोर हजारो पोलिसांचा फौजफाटा उभा होता आणि भारताच्या इतिहासात कदाचित हे पहिल्यांदाच घडलं असेल। संसदेच्या मुख्य गेटवर पोलिसांनी या देशाच्या मुलांवर थेट बंदुका रोखल्या होत्या। यानंतर सुरू झाला तो अंधाधुंद लाठीचार्ज। या लाठीचार्जात एका 12 वर्षाच्या चिमुकलीचं डोकं फुटलं तर 10 वर्षाच्या मुलाला पोलिसांनी कानाखाली मारून ढकलून दिलं। 200हून अधिक विद्यार्थी रुग्णालयात दाखल आहेत आणि एका तरुणीची अवस्था इतकी गंभीर आहे की ती सध्या ICU मध्ये आहे आणि मृत्यूशी झुंज देत आहे। आता या संपूर्ण घटनेतील सर्वात संशयास्पद गोष्ट समजून घ्या। आंदोलन दरम्यान पोलिसांच्या जवानांनी आपल्या अंगावरच्या नेम प्लेट झाकून ठेवल्या होत्या। Here's a name plate. Are you a goon? आप गुंडे हो? आपने बताया नहीं कि आपने नेम प्लेट को हटा दी। अगर आपके अंदर चोर है ही नहीं। अच्छा। काही पोलीस तर स्वतः बस आणि गाड्या फोडताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत। देखो पुलिस वाले खुद ही तोड़ रहे हैं ये सारे शीशे, देख रहे हो? अभी तोड़ते हुए पकड़ा गया ये, देखो आणि सर्वात भयानक म्हणजे साध्या कपड्यात म्हणजे टी-शर्ट आणि जीन्स घातलेले काही लोक हातात काट्या घेऊन विद्यार्थ्यांना मारहाण करत होते। हे साध्या कपड्यात मारहाण करणारे लोक नक्की कोण होते? दुसरीकडे शिक्षणातील भ्रष्टाचाराविरोध 23 दिवसापासून उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली आहे। वांगचुक यांच्या पत्नी आणि इतर नेत्यांच्या गाडीवर पोलिसांनी हल्ला केला आणि विद्यार्थी नेत्यांना घरातच नजरकैद ठेवून त्यांचे मोबाईल काढून घेतले। विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी त्यांच्यावरच दंगल घडवल्याचे 4 गुन्हे दाखल करण्यात आले। मित्रांनो, विचार करा, अभ्यास करून भविष्याची स्वप्ने पाहणारा तरुण जेव्हा न्यायासाठी रस्त्यावर येतो तेव्हा त्याच्यावर बंदुका रोखल्या जातात आणि 12 वर्षाच्या मुलाची डोके फोडली जातात। मेट्रो बंद करून, इंटरनेट ठप्प करून आणि विद्यार्थ्यांचं रक्त सांडून आपण कसली लोकशाही चालवत आहे? आज जर आपण या अन्यायाविरुद्ध बोललो नाही तर उद्या हीच लाठी आपल्या घरच्यांपर्यंत पोहोचेल। मित्रांनो, तुमचं मत काय आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।